नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण गणित भाग 1 चा अभ्यास करत असताना दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी समीकरणे कशाला म्हणायचं, एका चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणायचं, त्यांची उकल कशी काढायची याचा अभ्यास आपण केला. आता आपण दोन चलातील रेषीय समीकरणांचा अभ्यास करणार आहोत. मी एक विधान सांगतो तुम्हाला, त्याचं रूपांतर आपण गणिती भाषेमध्ये करायचं. पहा, दोन संख्यांची बेरीज 10 येते. या गणिती भाषेचं याचं गणिती भाषेमध्ये आपण रूपांतर करायचं आहे. बघा, दोन संख्यांची बेरीज 10 आहे. तुमच्या वहीमध्ये लिहा तुम्ही, दोन संख्या आहेत त्यांची बेरीज 10 येते. लिहिलं का? पहा, आता मी सांगतो. दोन संख्यांची बेरीज 10 येते म्हणजे यामध्ये दोन संख्या आहेत ज्या आपल्याला माहिती नाही. माहीत नसलेल्या संख्या असतील तर आपण त्याच्यासाठी चलाचा वापर करतो. मग कोणते चल वापरायचे या ठिकाणी, तर दोन चल वापरते. ए पासून झेड पर्यंत आपण कोणतेही चल वापरू शकतो. मी या ठिकाणी दोन चल घेतो, एक एक्स घेतो, दुसरं वाय घेतो. आता या दोन चलांची बेरीज म्हणजे दोन संख्यांची बेरीज 10 येते, म्हणून x अधिक 10 x अधिक y बरोबर 10. x अधिक y बरोबर 10 हे समीकरण आहे. कारण समीकरण कशाला म्हणायचं हे आपण मागच्या भागामध्ये शिकलो की समानतेचं चिन्ह असलं पाहिजे, डावी बाजू आहे, उजवी बाजू आहे, याला आपण समीकरण. आता याच्यामध्ये दोन चलातील समीकरणे आपण हे आहे, x अधिक y बरोबर 10 हे दोन चलातील समीकरण आहे. दुसरं एक उदाहरण घ्या. दोन संख्यांची वजाबाकी 12. दोन संख्यांची वजाबाकी 12 हे गणिती भाषेमध्ये लिहा. दोन संख्या आहेत म्हणजेच एका संख्येसाठी x हा चल घेतला, दुसऱ्या संख्येसाठी y हा चल घेतला, त्यांची वजाबाकी म्हणून x + y बरोबर 12 हे समीकरण. याला दोन चलातील रेषीय समीकरण. आता मला सांगा की x अधिक y बरोबर 10, x + y बरोबर 12 हे दोन चलातील x + y बरोबर 12 ही दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत. मग दोन चल असतील तर सर्वच समीकरणे ही दोन चलातील असतील का? आता उदाहरणार्थ पहा, मी आता x वर्ग अधिक y बरोबर 18 आणि 3/x अधिक 5/y बरोबर 17 ही समीकरणे 1, 2, 3 आणि 4 ही चार समीकरणे या ठिकाणी लिहिलेली आहेत. ही चारही समीकरणांमध्ये x आणि y आहे, इथेही x आणि y आहे, इथेही x y आहे, याही ठिकाणी x आणि y आहे. मग ही दोन चलातील रेषीय समीकरणे होतील का? तर याला महत्त्वाचा भाग असा आहे की दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणत असताना इथं आता पहा, इथं x दोन चले आहेत, x ची कोटी 1 आहे, y ची कोटी 1 आहे, बरोबर. इथं x चा घातांक 1 आहे, y या चलाचा घातांक 1 आहे, बरोबर. इथं x हा चलाचा घातांक 2 आहे, y चा घातांक 1 आहे. यामध्ये विचार केला तर x चा घातांक हा ऋण येतो, y चा घातांक या ठिकाणी ऋण येतो. आता लक्षात घ्या, दोन चलातील रेषीय समीकरण आपण कधी म्हणायचं, तर महत्त्वाचा मुद्दा आहे
त्या चलांची पदांमधील चलांची कोटी ही एक असते. महत्वाचं आणखी त्याच्यामध्ये दोन चले असतात, म्हणजे चलांची कोटी एक असली पाहिजे आणि दोन चले असली पाहिजे, तरच त्या ठिकाणी दिलेली समीकरणे ही दोन चलातील रेषीय समीकरणे. आता इथेच बघा, x चा घातांक 1 आहे, y चा घातांक सुद्धा 1 आहे आणि म्हणून दोन चले आहेत, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण होतं. इथे सुद्धा चलाचा घातांक 1 आहे, y या चलाचा घातांक सुद्धा काय आहे, 1 आहे, म्हणून दोन चले आहेत, दोन चलातील रेषीय समीकरण होते. आता या दोन्हींचा विचार जर केला, x वर्ग आणि y बरोबर आहे, तर इथं कोटी 2 आहे, y या चलाची कोटी 1 आहे. कोटी प्रत्येक चलाची कोटी 1 असली पाहिजे आणि म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण होत नाही. त्याचप्रमाणे इथं सुद्धा कोटी x ची कोटी ऋण 1 आहे, y या चलाची कोटी सुद्धा काय आहे, ऋण 1 आहे, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरणे होणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणासाठी चलांची कोटी, प्रत्येक चलाची कोटी, लक्षात घ्या, प्रत्येक चलाची कोटी ही 1 असली आणि दोन चले असले पाहिजे, तरच ते काय होणार आहे, दोन चलांमध्ये रेषीय समीकरण. आता आपण काही उदाहरण याच्यामध्ये घेतली. आता महत्वाचा मुद्दा की जे दोन चलातील रेषीय समीकरण लिहायचं आहे त्याचं सामान्य रूप आहे. सामान्य रूप ते कोणते? तर कोणतेही दोन चलातील रेषीय समीकरण हे ax अधिक by अधिक c बरोबर 0 असे लिहितात, किंवा ax अधिक by बरोबर c या स्वरूपामध्ये लिहितात. या स्वरूपामध्ये लिहिले जातं किंवा या स्वरूपामध्ये लिहिले जातं. जास्तीत जास्तपणे आपण या स्वरूपामध्ये लिहितो, कारण समीकरणे सोडवण्यासाठी या स्वरूपाचा आपल्याला विचार केला जातो, म्हणून याला दोन चलातील रेषीय समीकरणाचं साम्य. आता याच्यामध्ये महत्त्वाची अट अशी आहे बघा, तर a, आता इथं आपण x या चलाचा वापर केलेला आहे आणि या ठिकाणी y या चलाचा वापर केला. त्याच्यामुळे a, b आणि c या ज्या संख्या म्हणून आहेत या वास्तव संख्या असतात. ही महत्त्वाची अट या ठिकाणी आहे की दिलेलं समीकरण हे सामान्य स्वरूपात लिहित असताना a, b, c च्या किमती या वास्तव असल्या पाहिजेत. आणि दुसरा मुद्दा यामध्ये a किंवा b यांची किंमत एकाच वेळी शून्य नको, एकाच वेळी शून्य नसले पाहिजे. त्याचं कारण असं लक्षात घ्या, जर आपण a ची किंमत इथे 0 घेतली तर होते काय, by बरोबर c, म्हणजेच आपल्याला हे दोन चलातील रेषीय समीकरण मिळत नाही. दुसरा मुद्दा यामध्ये, आता आपण कोणतेही समीकरण आहे ही समीकरणे सामान्य स्वरूपामध्ये लिहू शकतो. परीक्षेला तुम्हाला एक गुणांचा प्रश्न विचारला जाऊ शकेल. एक गुणाचा प्रश्न, खाली दिलेले समीकरण, दिलेली समीकरणे सामान्य रूपात त्याच्यामध्ये उदाहरणार्थ बघा, समजा x अधिक y
अधिक 2 बरोबर 0, x अधिक y अधिक 2 बरोबर 0. तर हे समीकरण सामान्य रूपात आपल्याला आणखी x बरोबर y अधिक 2. आता आपल्याला हे समीकरण सामान्य रूपात लिहायचं म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करावं लागेल, y हा चल जो आहे तो समीकरणाच्या डाव्या बाजूला म्हणजेच x वजा y बरोबर 2 हे आपण काय केलं आहे समीकरण सामान्य रूपात लिहिलं. आता हे समीकरण सामान्य रूपात लिहिल्यानंतर आपण आणखी एक उदाहरण याच्यामध्ये घेऊ. उदाहरणार्थ दुसऱ्या चलाचा वापर b बरोबर a वजा 8, b बरोबर a वजा 8. म्हणून हे कसं लिहिणार, तर आपणाला b याबरोबर a आहे बरोबर चिन्हाच्या आपल्याला डावीकडे घ्यायचं आहे, b वजा a बरोबर ऋण 8 हे आपल्याला समीकरण सामान्य रूपामध्ये लिहिता येईल. आता याच्यामध्ये दुसऱ्या पद्धतीने दुसरा प्रश्न असा विचारला जातो की खाली दिलेली समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत का. बघा दुसऱ्या पद्धतीने प्रश्न काय विचारला जातो, दिलेली समीकरणे ही दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत का. रेषीय समीकरणे आहेत का. आता उदाहरणार्थ याच्यामध्ये x अधिक y बरोबर y. दुसरं समीकरण आणखी घेऊ, ऋण 2x अधिक ऋण 3y बरोबर 7. यामध्ये आपण लक्षात घ्या पहिली अट आपल्याला आहे दोन चले असले पाहिजे, तर या ठिकाणी x आणि y हे दोन चले आहेत. दुसरा मुद्दा आहे x चा घातांक 1 असला पाहिजे, या ठिकाणी x चा घातांक 1 आहे, y चा घातांक सुद्धा 1 आहे, घातांक चलांचा घातांक 1 आहे आणि म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. इथं पहा वर्गमुळात 2x अधिक वर्गमुळात 3y बरोबर 7. इथं दोन चले आहेत x आणि y आणि चलांची कोटी 1 आहे आणि म्हणून ही दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत. आता पुढच्या भागामध्ये आपण तुम्ही याच्यावरती काही स्वतःची समीकरणे 10 समीकरणे लिहून काढायची आहेत स्वतः, कोणत्याही चलाचा वापर करा. पुढच्या भागामध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे कोणत्या पद्धतीने सोडवायची आहेत याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.